आली आली भाग्यलक्ष्मी. लोको, आज या मुलीला, आमच्या मुलीला त्या अग्निदिव्यातून जायला लावण्यात मला किती यातना होता ते तुम्हाला काय सांगू. पण नाही, आम्ही नेहमीच गावासाठी भावनेपेक्षा कर्तव्यश्रेष्ठ मानत आलेलो आहोत. त्यामुळं आता ही मुलगी या जळत्या निखाऱ्यावरून चालत जाईल, अनवाणी पायान. आणि जर काही खरंच काशी असेल, या गावाची भाग्यलक्ष्मी असेल, तर प्रत्यक्ष आई भिराई त्या मुलीचं यापासून रक्षण करेल. आई भिराईचं भाकीत नाही, असं नाही होऊ शकत. पप्पाजी कधीही संपू शकत नाही. पप्पाजी अमर आहे आणि अमर राहणार. ठोकू का? सोडा मला. काशी भैरवे, आम्हाला एक महत्वाची घोषणा करायची आहे. गावकरी बंधूंनो, आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय. आपल्या गावाची भाग्यलक्ष्मी परत आलेली आहे. भाग्यलक्ष्मी काशीताईंचा, भाग्यलक्ष्मी काशीताईंचा. आई भिराईनं इतकं मोठं दान आपल्या पदरात टाकलंय. माझी पोर, माझी काशी आज मला परत मिळाली. बोलाई भिराईच्या नावानं, बोलाई भिराईच्या नावानं. तुझं सामान उतर आणि निघ इकडनं. सूर्या तर गेलाच आहे मला एकटीला टाकून. म्हणतात तुझी मदत होईल ही प्रॉपर्टी मला माझ्या नावावर करून घेण्यासाठी, म्हणून तुला इथे बोलवलं. पण काय झालं, काय झालं, काय मदत झाली तुझी? ती काशी आता आपल्या घरात आली आणि आता संजयला बी ती काशी वाटू लागली. आपण संजयच्या मनात ईश पेरलं तर ही पोरगी मुद्दामून कुणीतरी या घरात आली प्रॉपर्टीसाठी. त्या काशीला मारण्याचा विचार द्या सोडून. अहो लोक म्हणतात तेच कर. अहो काशी म्हणजे प्रत्यक्ष भिराई आईचा अवतार आहे. बाप्पाजी, पप्पाजी अमर आहे, त्याला कुणीही मारू शकत नाही. अमर आहे बाप्पाजी.